बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना मिळताना दिसतोय। यंदा राज्यातील 26,88,000 शेतकऱ्यांना कृषी विम्याची तब्बल 893 कोटींची भरपाई मिळणार आहे। रश्मी पुराणिक आपल्याबरोबर आहे। रश्मी, काय आहे ही योजना, शेतकऱ्यांना कसा फायदा? आपण पाहतोय की रब्बी हंगाम जो होता 2015-16 मध्ये, त्यामध्ये जी 8 अधिसूचित पिकं होती त्यासाठी ही राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवण्यात आली होती आणि त्याचा जो फायदा आहे तो राज्यातील तब्बल 26,48,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासाठी 893 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे। सर्वात जास्त जी भरपाई आहे ती लातूर विभागात मिळणार आहे। आपण पाहतोय की नाशिक विभागात साधारण 32,22,000 पण मदत मिळणार आहे, तर औरंगाबाद विभागात 340 कोटी आणि लातूर विभागात 402 कोटी असं एकूण महाराष्ट्रामध्ये 26,87,000 शेतकऱ्यांना ह्याची मदत मिळणार आहे। आणि ह्या योजनेअंतर्गत जी पिकं येतात त्याला हरभरा, ज्वारी, करडई, सूर्यफूल, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी भात अशी पिकं अधिसूचित केली आहेत, त्यामुळे ह्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे। शेतकऱ्यांपर्यंत ही रक्कम कधीपर्यंत पोहोचेल? आता जी मदत आहे जी घोषित केलेली आहे यामध्ये केंद्र शासनाचा अर्धा हिस्सा आहे 50% आणि राज्य सरकारचा 50% हिस्सा आहे, त्यामुळे नक्कीच आता कंपनी जी आहे त्यांना उपलब्ध करून देणार आहेत ही जी मदत निधी आहे आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यात दिली जाईल अशी अपेक्षा आहे। रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट ही रक्कम जमा होणार असं कळतंय।